कामाला नाही गेली का व? काहून आज घरी आहे व तू? काय म्हणे कामच नाही म्हणे, मग काय त्याच्या मागं लागणार आहे का व? म्हणून म्हटलं जाऊ दे घरीच राहा. हो का व? तुला नेलं नाही का व? कामाला बाया पाहिजे होत्या म्हणते. ह्या किती बदमाश हो. तुला नेलं नाही ते ना. काय म्हणे ते काम नाही करत म्हणे, अशी भुके राह म्हणे, कुठे नेतो म्हणे, आपल्यालाच तिची पात घ्यायला लागते म्हणे. अशा म्हणे बाई त्या का अशा म्हणे का त्या किती आहे व मी काम करतो म्हटलं बरोबर. हा म्हणत नसून त्याच्या न्याच्या म्हणून नेलं नाही ना. हा आज एखाद्या दिवशी मला काम पडतेच ना, मला काम लागणच ना. त्याला वाटून आलं काही कामच नाही, मी दुसरा ग्रुप करतो कामाला जायचा. तिनं तू असा प्लॅन केला म्हटलं. त्याच्या प्लॅन काही केलं तर काही नाही होतं बाई. हा देवाला देणं असलं ना कसं देते म्हटलं. यायची मनात आलं असं हिच्याशी पैसे आहे, कामाला रोज धावते असं वाटलं असं त्याले. लय जयतोड असते म्हटलं काही जणी. तुले लय जयते त्या लय जयाले. तू नेतो ना त्याला कामाला त्या संगत. ते तू नको जात तू त्याच्या संगत, बदमाश आहे म्हटलं त्या लय. हो का असं म्हणे त्याचा जयतोड धंदाच करतो ना मी. सांगतो ना त्याले एखाद्या दिवशी त्याला काम नसू दे फक्त, मग मला काम लागतेच. उन्हाळ्यात आता काम लागतेच, वैवट करतो तर मग करू लागतं तुले. मग त्या अर्धे पैसे पण देजो, अर्धे तू घेजो, अशा लावते ना लाळीगुडी. सांगतो ना त्याला मग मी. ते बोलल्या मतलब आहे तशा. मग आपल्याला चोपडते मला येऊ दे नवन, मग मी तुला करू लागतं, तू मला दाय देजो. भल्ल्या हुशार आहे बोलायच्या नाचे. पण त्या अशा म्हणे मुद्दा पण कामाला नाही नेलं त्याला. सांगतो ना त्याला मी. मला काम लागते 2-3 दिवसात हरभरा सोंगच लागते ना. सांगतो ना त्याला मग हरभऱ्याला सोंगतो का त्याला बोलावतो का तुम्ही सोंगाले. त्या वावरातला हरभरा मार आणते ना मग वाहिलेला, मग मार दाया करते. तू बाया तोंडी आहे, तू अशीच आहे ना साधी बाधी, म्हणून त्या फायदा घेतला म्हटलं त्यानं. मार हरभरा आणून देतो पेंड्याच्या पेंड्या त्याला एवढ्या देत असते काय. तू किती मोठी दाय होती म्हटलं, कुडोबर दाय होती त्या एवढ्याला नेते म्हटलं. निकाडी हरभऱ्याची देत नाही म्हटलं, एवढ्या बदमाश आहे म्हटलं. आपल्याला वाटते भेटत नाही बा देवा, आम्ही कामाला जात नाही म्हणून. कामाला गेली असती तर मला भेटले नसते का हरभऱ्याच्या काड्या. पण देत नाही बाई, एक काडी नाही देत. हरभऱ्याची काडी पाहिजे काय, मला कोण नाही मागितलं बिचारे. माघारी तर कितल्या पडले आहे, मी तर डरायला टाकतो. बरं झालं मी म्हटलं, नाही तर ही देत नाही मला. देजो देजो देजो, आम्हाला लेकराला बॉम्ब आवडते. देजो ये जाऊन घेऊन जाजो चांगले. एक पेंडी तीन ना घेऊन जाजो. किती वाजता येऊ ना पाच वाजता आले. पण म्हटलं त्याला किती जवळ करतो. माय स्वभाव असा आहे नाही मी. माय मनात काही राहत नाही, आपल्याला काम लागलं तर घेऊन जातो मी. असं नाही आहे याच्या आणि एवढा जायतो धंदा आहे याच्या अंगात. मला माहित नव्हतं चोपडते तोंडावर चांगला बोलते, पण मागं कुठते. आता माहित झालं ना मागं कुठते म्हणून. या ते काय चांगलं कुठूनच काढते तू. ते अशी हाय पोलीस देत नाही अशा गोष्टी सांगवे. लय गोष्टी सांगितल्या मला, काही ऐकून नाही आल्या, पण माय कानावर उली उली पडल्या. काही मला बिना ऐकून सांगितलं काय. तुला काही लता खायचे का ते ऐकलं असं म्हणूनच सांगितलं मला. ते आहेच तशा. माहित पडली ना आता त्याची भक्ती मला. न्यूज नको त्याला कामाला, याच्या पुढे न्यूज नको तू. त्या पुढे मी नेत नाही त्याला कामाला. मी साधी बुडी होती म्हणून नेलं त्याला कामाला, आणि मला आज त्यानं कामाला नाही नेलं. त्याच दाखवतो मी, त्याला दाखवतो ना माझ्या हात. भली वाटते बाई ना चुगली लाचा धंदा येईल. भली चुगल चोट्टी आहे बापा. कायच करावं या बाईचं. भांडणं लावी हिच्यावर चांगली बत्ती बसली पाहिजे, तिच्याशिवाय सुधरत नाही. हे कायची गोष्ट वय बा, कामाला नेणं तसं नाही. कायच्या गोष्टी वय बा. कायच्या नाही हो काकू, अशी सोय आमच्या दोघीची चालू आहे. मला देतं काय म्हटलं कामाले, हे गोष्ट होय. तुम्ही नेत नाही म्हणते, तुले येत नाही बा काम असं होय. ते कोण खोटी बोलली हिच्या संगत. अशी गोष्ट आहे का हिची. हे सोय नाही तर कोणची बाप्पा, हे सोय ना. तू आज कोण कामाला गेली नाही व घरी आज. काही त्याला काम नव्हतं म्हणते. अशा म्हणे बाई 2च बाया पाहिजे म्हणे, मग तुला काही काम नाही म्हणे, घरी राह म्हणे आजच्या दिवस. अशा म्हणे बाई त्या. आता गेल्या व कामाले, तुला कोण नाही नेलं. हे असन बाई गोष्ट. ह्याही लय शाईने आहे ना दोघी जणी. भले मतलबी आहे हे दोघी जणी, चांगल्या बदमाश आहे. कोणालाच नेत नाही ना, इले नाही नेलं मलाही नाही नेलं. चुगली नाही लावा जोगत्याच आहे, पण बदमाशच आहे. चांगले आहे मतलबी. काम नसलं का आपल्यासमोर गोड गोड बोलते. भल्या बदमाश आहे. सवय ते समजलं हो मला आता. काकू सांगन का होते हिच्यापाशी ना. शांत काकू लय साई ना त्या दोघीच गेल्या म्हटलं. मला नेलं नाही हो कामाले. नेलं असतं तर कसं रोज झालं असतं. पोराला शाळेत जायला पैसे झाले असते. होय हाय शाईने त्याला हाय ना. काम नसलं का मला मोठ्या हे करते. शांत काकू मी येऊ काय कामाले. मी नेतच नसतो, त्याचा स्वभाव ओळखला म्या. अजिबात नेत नसतो कामाले मी त्याईले. नेलं तर त्याचे लय पैसे होईन आपले कमी होईल. जाऊ दे ना हलकट तोंड्याच्या. आपल्या एवढं डोक्यात येत नाही, त्या कपटी आहे म्हणून तशा आहे.
कपटीपणा नाही म्हणून तर आपली अशी स्थिती आहे. आपण कोणाचाही चांगला विचार करतो ना, म्हणून ते आहे. येऊ दे बाई, जाऊ दे, तिचा रस पडन असा विचार करतो ना आपण, म्हणून तर आपल्यापाशी कोणी फायदा घेते आपला. द्या फायदा देवाला माहित आहे कसं आहे तो. हा एक दिवस त्याच्या हातात तुरी दिन ना देव. करायचा न्याय करते देव, करत नाही काय. एक दिवस तर खोट्याचं सोमरं येतेच, खोटं पण. शांता काकूली नेलं नाही वाटते कामाले, आहे ना शांता काकू? बस ना उल्लीशी माग कामं धावते, अजून माणूस येते वावरातून, अजून त्याचे कपडे धुवा लागते, अजून चहा मांडून द्या लागते, द्यास लागते ना. याचेच आहे का भाऊजी त्या घरचे? किती बापा पाणी ओलवते त्या गव्हाले हरभऱ्याले, किती पिकवते त्या घरचा माणूस बापा. पिकवा लागतच बाई, घरचं पीक होई ना ते. पैसे झाले पाहिजे ना. कसंही वर्षभर मग काही कामाला जाते काय, पिकवाच लागते ना. तो केल्याशिवाय पर्याय काय? शेतकऱ्याचा माणूस तसा आहे, सस्त्या भावात जाते. कधी पाहिलं का? ना किती कष्ट करा लागते हो शेतकऱ्याले. भाव राहते उली साक 2,000 आणि 3,000 रुपये गहू राहते. काही फायदा होते का? हरभऱ्याले उली साक राहते. पण मागच्या वर्षी लय पिकला ना तुले हरभरा. आता खरी अर्धे पैसे तर लावण्यातच गेले, अर्धे निघाले. माणसाची तर मजुरी निघाली रे. लय मोठं दिसते पण किती पैसा लागते. निंदन हे ते किती निंदा लागते. तरी माई मी वावरातच पडली राहतो. माग तर माणूसही हरभरा निंदतच राह. अजून सोंगा लागते, किती पैसे जाते. अजून ठेशरवाल्याला द्या लागते, किती पैसा जाते. हो काकू शांता काकू, पीक ठेवलं तर पळी ठेवलं म्हणते लोक. बातच तोंड फुटते लोकांना बोलाले. असल्यावर करावंच लागते, पेरावंच लागते. आता आमच्या वावरात काय पिकते? सोयाबीनही पिकत नाही हो बाई. काय करावं आता, पिकत नाही तरी पेरतो नाही काय. एक पोतं एकरी झालं, काय फायद्याचं ठरलं. लावले ते पैसे निघाले नाही म्हटलं आमचे. बाई आमच्या आईच्या इकडे बॉम्ब पिकते बिचारे. एकरी 10 पोतं लागते ना. आपली तर जमीन भल्ली हलकी आहे बिचारे. कायच करा, काय समजतच नाही शेतीत. आणि असं वाटते पळीत टाकून द्या, काही पिकत नाही तर. तुमच्या आईच्या इकडे पिकते पण आपल्या इकडे नाही पिकत ना. काय करा, तिकडल्या जमीन भारी आहे, आपल्या इकडल्या हलक्या आहे. चल बाई, चल बाई, मागाचा माणूस जाता. चल येतो मग.